मुंबईच्या पवई विभागातील भीमनगर येथील झोपडपट्टीवर कारवाई केल्याच्या विरोधात भीम आर्मीच्या वतीने पवई प्लाझा या ठिकाणी 14 जून 2024 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. पहिली गोष्ट तर मी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका जाहीर निषेध करतो. कारण पोलीस प्रशासनचं काही काम तिथं नसतं की त्या जागेवर त्यांनी जाऊन तिथं एका महिलेला मारायचं आणि जे काय घरात घुसून प्रत्येकाला एक जणाला काढून त्यांना मारलेलं आहे. त्याच्यावर त्यांचा सगळ्यांचा निषेध करतो. एक गरोदर स्त्रीला ती सांगते की मी गरोदर आहे तरी देखील तिला मारलं जातं. आणि इकडे मोदी सरकारचं आणि यांचं चालू आहे की बेटी पढाओ बेटी पढाओ. अरे एका बेटीला जर तुम्ही खाली पाडूसर मारतात, त्या पोटामध्ये जर उद्या काय प्रॉब्लेम झाला असेल तर ह्याला जबाबदार सरकार राहणार, पोलीस स्टेशन आणि बिल्डर असणार. याला जर झोपड्यांना जर परमिशन देत नाही, झोपड्या 93-94 पासून इथं आहेत सगळे, तरी देखील यांना परमिशन नाही इथं. आणि यांच्या ह्या जागेवर यांना बिल्डिंगी बांधण्यासाठी तिथून हटवण्यात येते आणि कचऱ्यामध्ये टाकायचं आहे. ही जागा कुणाची आहे काय आहे हे तर यांना कळायला पाहिजे. तरी या प्रशासनाने लवकरात लवकर ह्या झोपडीधारकांना घर मिळवून द्या. भीम आर्मीसह स्थानिक नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. दरम्यान मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून भीम आर्मीच्या शिष्टमंडळाला येत्या बुधवारी बैठकीसाठी वेळ दिली आहे.